साहेब इथं आले आणि व इतरही सर्व अधिकारी इथे येऊन कलेक्टरच्या माध्यमातून मंत्री महोदयांची त्यांची चर्चा झाली होती। आपल्या सर्वांच्या समोरच कृषी मंत्री बर्ने मामासाहेब यांच्याशी मी आता बोललो। त्याच्याबरोबर आपले सहकार मंत्री पाटील साहेब यांच्याबरोबर सुद्धा चर्चा झाली। सहकार मंत्र्यांचं मत आलं की आपला हा लढा महत्त्वाचा आहे, मुद्दे महत्त्वाचे आहेत, आम्ही नक्कीच मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करू। त्यांच्या नेत्या सुनेत्रा काकींशी पण आम्ही चर्चा करू। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून पुढच्या काही तासात आम्ही आपल्याला काही गोष्टी सकारात्मक त्या ठिकाणी कळू। आणि बर्ने मामा बोलत असताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं बोलणं झालं या विषयाच्या बाबतीत। मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना कळवलं आहे की आपण लवकरच या बाबतीतली एक बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये चर्चा करून या विषयावर आपण मार्ग काढू। मी त्यांना एवढंच सांगितलं, बैठक करायला काही हरकत नाही, पण मीडियासमोर महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांसमोर तुमच्यासारख्या एखाद्या कॅबिनेट मंत्रीने तर जबाबदार मंत्र्याच्या माध्यमातून एक फक्त आम्हाला शब्द द्या की 2019ची अट आम्ही जी टाकलेली आहे ती आम्ही काढून टाकू। त्याच्याचबरोबर जे रेग्युलर कर्ज भरणारे लोक आहेत 25-26 आणि 26-27 ही अट तुम्हाला तिथे काढावी लागेल आणि सरसकट 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्याला त्यांनी 2019ची जी काही कर्जमाफी त्याचा लाभ घेतला असू नाही तर नसू अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल अशाबद्दलची चर्चा सकारात्मक आम्ही पुढच्या काही दिवसात घेऊ। असं जरी तुम्ही टीव्हीवर शेतकऱ्यांना आश्वासित केलं तर मग आम्ही कदाचित तिथं विचार करू असं मी त्यांना सांगितलेलं आहे। मी एकटा काही इथं आंदोलनाला बसलो नाही, तुम्ही सर्वजण आहात। मी तुम्हाला विचारतोय, जर असं सरकारमधून एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला पुढच्या काही तासात जर मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची संवाद साधून ही अट काढण्याच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत आणि सोमवारी मंगळवारी या बाबतीतली बैठक आम्ही मुंबईत मुख्यमंत्री साहेबांबरोबर घ्यायला इच्छुक आहोत, तर मग असं जर सांगण्यात आलं तर मग बैठक आपण घ्यायची का इथंच थांबायचं? तुम्ही निर्णय घ्या, काय करायचं। मग ठीक आहे, आपण मला असं वाटतं मग आपण एकतर या महाराष्ट्राचं जे सगळ्यात महत्त्वाचं पद आहे मुख्यमंत्री पद, या पदाची गरिमा ही खूप मोठी आहे, आपण आदर ठेवू। त्याच्याचबरोबर कॅबिनेट मंत्री साहेब सुद्धा आता त्यांच्याशी बोलत आहेत, त्यांचा संवाद पुढच्या काही वेळामध्ये काय होतोय आपण समजून घेऊ आणि त्यानंतर या बाबतीत काय करायचं हा निर्णय तिथं घेऊ। मी ठाम आहे इथं बसण्यासाठी आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी। पण फक्त एवढंच आहे की बसायचं म्हणून बसून चालणार नाही, न्याय देणं फार महत्त्वाचं आहे, निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे। आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत जर सरकार तिथं सकारात्मक भूमिका घेऊन जर लोकांनाच डायरेक्ट सांगत असेल तर आम्ही घेणार आहोत हा माघार या निर्णयाच्या बाबतीत आणि पुढच्या काही दिवसात आम्ही हा निर्णय 100% घेऊ असं जरी त्यांनी आश्वासित केलं तरी मला असं वाटतं की आपल्याला विचार करायला काय हरकत नाही। पण तरीसुद्धा बर्ने मामांचं आणि CM साहेबांचं पुढच्या काही वेळात काय चर्चा होती आपण त्या ठिकाणी बघू। मी त्यांना हेही सांगितलं, तुम्ही कर्जमाफी दिली तर कर्जमाफीचं आम्ही स्वागत करतो, पण विषय एवढाच आहे की स्वागत करणं एक झालं पण शेतकऱ्याला फायदा होणं दुसरं झालं। याच्यातून 48 लाख शेतकऱ्यांना अन्याय होण्याची परिस्थिती तिथं आलेली आहे। त्यामुळे तुम्ही घेतलं असलं तर या दोन्ही अटी काढल्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही। म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी तुम्ही घ्या। आता त्यांचं आणि CM साहेबांचं म्हणजे कृषी मंत्री साहेबांचं आणि CM साहेबांचं काय बोलणं होतं हे आपण सर्वजण वाट बघूया आणि मग पुढे काय ठरवायचं काय करायचं हे तुमच्याबरोबर चर्चा करून इथं असणारे सर्व मान्यवर आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊ। धन्यवाद।